सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार सातबारा नोंद न झाल्याने शेतकऱ्याचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जमिनीच्या सातबारा उतार्यावर नोंद करण्यात यावी या मागणीसाठी शेड्याळ तालुका जत, जिल्हा सांगली येथील शेतकरी तुकाराम हनुमंत डपिन यांनी जत तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण गुरुवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिले. प्रशासनाकडून केवळ तोंडी आश्वासने दिली जात असून अद्याप कोणतेही लेखी आदेश किंवा निर्णय देण्यात आलेला नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तुकाराम डपिन यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिवाणी न्यायालय तसेच महसूल प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्यावर आवश्यक नोंद करणे अपेक्षित असतानाही अनेक वर्षापासून त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक तसेच कौटुंबिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उपोषणादरम्यान महसूल विभागातील संबंधित अधिकारी वारंवार भेट देऊन चर्चा करत असून लवकरच प्रश्न मार्गी लावू असे तोंडी आश्वासन देत आहेत. मात्र आजपर्यंत कोणतेही लेखी आश्वासन किंवा आदेश न मिळाल्याने उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे डपिन यांनी स्पष्ट केले. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार माझ्या जमिनीच्या सातबारा उतार्यावर प्रत्यक्ष नोंद झाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका तुकाराम हनुमंत डपिन यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.